ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले ते दीपक भाऊ केदार हे आपल्यासोबत आहेत. भाई, तुम्ही या मतदारसंघामध्ये उभे राहिलात, राखीव मतदारसंघ आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? एकदम जबरदस्त प्रतिसाद आहे. लोक कंटाळलेले आहेत. प्रस्थापित व्यवस्थेला विकास झालेला नाही. 50 ते 60 गावं फिरलोय. आदिवासी तांड्यावरती 75 वर्ष झालं तरी रस्ता नाही आणि पाणी विकत घ्यावं लागतंय. पहूर नावाचं गाव, मी तिथं जाऊन बसून आलो. अक्षरशः लोक रडतायत, विकास नाही. आणि या ठिकाणी बदल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. इथला ओबीसी असेल, बहुजन असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, बौद्ध असेल, आदिवासी असेल, हा सर्व समूह, लमानी असेल, आता या ठिकाणी नव्या पर्यायाच्या शोधात आहे आणि तो पर्याय म्हणजे मी या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि 100% या ठिकाणी आम्ही आमदार होतोय अशी चिन्ह दिसत आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने 3 वेळेस आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार जे डॉक्टर संजय रायमुलकर आहेत आणि महाविकास आघाडीचे आता नव्याने आलेले अधिकारी, मंत्रालय अधिकारी सिद्धार्थ खरात आहेत. या दोघांच्यामध्ये आपला टिकाव कसा लागू शकतो? नाही, हे दोघं मॅनेज आहेत. मी धक्कादायक सांगतोय की कार्यकर्ता नाही, शिवसैनिक नाही, या मतदारसंघात काही ओळख नाही. अचानक विना घेऊन बॅनर दिसतात आणि लोकांना कळतं हा शिवसेनेचा मसाल घेतलेला उमेदवार आहे. संजय रायमुलकरांना जर टक्कर द्यायची होती तर तिथं दीपक केदार सारखाच चेहरा गरजेचा होता. कारण आम्ही अनेक आंदोलनातून संजय रायमुलकर यांचा चेहरा फारदा फास केलेला आहे. जातीयतेचे प्रकरण असतील, विकासाचे प्रकरण असतील, मुस्लिमांसंदर्भातले प्रकरण असतील, संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर यांच्या विरोधात सातत्याने मी भूमिका घेतलेली आहे. मी महाविकास आघाडीत होतो, त्यांनी मला नाकारलं. एक जागा शिवसेनेने सोडली नाही. त्याच्यामुळे अचानक हे अधिकारी आले कुठून? आणि आज मी दुर्दैवाने मला वाईट वाटतं की आजपर्यंत निवडणुकीच्या काळात निळा रुमाल गाळ्यात पाहिजे, भगवा रुमाल पाहिजे, पिवळा पाहिजे, हिरवा पाहिजे, हे तात्पुरतं समीकरण चालत आलेलं आहे. पण विना, वारकरी संप्रदायाच्या त्या विण्याचा वापर तुम्ही राजकारणासाठी करताय. ते विना मिळवण्यासाठी त्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रोसेस आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने नाटक करून, एक बॅनरबाजी करून महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून जो दिला आहे त्याबद्दल अतिशय उदासीनता आहे. आणि माझं आणि संजय रायमुलकर यांची थेट लढत आहे. हा तिसरा जो उमेदवार आहे अधिकारी, यांचा आमच्याशी म्हणजे त्या ठिकाणी कसलाही आम्हाला डिस्टर्ब नाही आहे. उलट त्या ठिकाणी संजय रायमुलकरलाच यांची मदत होती का असा या ठिकाणी प्रश्न पडतोय. पण या राखीव मतदारसंघामध्ये सिद्धार्थ खरात जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा असा दावा आहे की मला वाढता पाठिंबा पाहता माझा विजय निश्चित आहे. कसं बघताय? दावा फोल आहे. त्यांनी इथल्या लोकांना जाऊन तुम्ही विचारा. एक मोर्चा काढला, फॉर्म भरला आणि काल सभा घेतली. तुम्ही लोकांना जाऊन विचारा, चर्चा विचारा की त्या ठिकाणी पर माणूस किती रुपयाने आणला. मी फिरतोय, एकही रुपया देत नाही. लोक माझ्या पाठीशी येतात. मी राज्यभर दलित, आदिवासी, मुस्लिम, बहुजनांचे मुद्दे मांडतो. एकही रुपया न घेता लोक माझ्यासाठी लढतायत, भाकरी खातायत. माझ्या फोनपेवरती 1 रुपया, 10 रुपया, 100 रुपये पाठवतात. बँकेत माझं निवडणूक आयोगाचं स्टेटमेंट आहे. यांच्याकडं जनाधार काय आहे? मीडियामध्ये दावा करणं, तुम्ही असणारं तिकीटं मॅनेज करणं, हे सगळं चालू शकतं. पण दावा हा तुम्ही फोल केलेला आहे. दाव्यामध्ये काही तथ्य नाही. त्याच्यामुळे यांच्याकडं दाव्याच्या पलीकडं काही असू शकत नाही. काल त्यांना कॉम्प्लेक्समध्ये सभा घ्यावा लागली. संपलं ना, कालच त्यांचा पराजय त्या ठिकाणी झाला आहे. म्हणजे काय महाविकास आघाडीने उमेदवार दिला ते बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून काही अधिकारी घडावेत, काही या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात, त्यातून यांना नोकरी मिळते आणि तुम्ही आमदारकीसाठी आरक्षणाचा त्या ठिकाणी मिळालेला लाभ नाकारताय. ही थट्टा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाची. हे आम्हाला वाईट होतंय. मेकरमध्ये जर कुणी नेता उभा असता आंबेडकरी चळवळीचा तर आम्ही वॉकआउट केलं असतं. डिवायडेशनचा त्या ठिकाणी विचार केला नसता. पण यांचा आणि चळवळीचा संबंध काय? हा संजय रायमुलकर सारखी शक्ती, साम नाम दंड भेद सगळी शक्ती आहे. त्या ठिकाणची दादागिरीची असेल, जातीयतेची असेल, सगळी शक्ती आहे. त्याच्या विरोधात असा कच्चा उमेदवार दिलाय कसा? त्याच्यामुळं आम्ही हे जे काही दावे करतायत, हे दावे करणारे जे आहेत हेच असणारे संजय रायमुलकरांना निवडून देण्यासाठी इथं पाठवलेत का? आमदार, खासदार, मंत्री, गृहसचिव असताना यांचे मित्र राहिलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या काळात काय यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही.
यांनी चांगल्या पद्धतीने नोकरी केली. मला डाऊट आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीच संजय रायमुलकरांच्या विजयासाठी तिकीट मॅनेज करून या ठिकाणी पाठवलंय का, असा सुद्धा आमचा या ठिकाणी सवाल आहे आणि याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये तुम्ही आता संजय रायमुलकर कसे म्हणतात थेट लढत आहे, काय तुम्हाला वाटतं की तुमचा विजय होईल? 100% विजय होणार. 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि जे शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे त्याचे निष्ठावंत सगळे नाराज आहेत. काँग्रेसने गेल्या वेळेस चांगलं मतदान घेतलं होतं, काँग्रेसचे सगळे नाराज आहेत. मला खाजगीत येऊन सगळे भेटत आहेत, यांच्या पाठीशी फक्त नाटक करतायत. निष्ठावंतांचा मला सपोर्ट आहे, कारण ते दुखावलेत. त्यांनी इथं काम केले, मोर्चे काढले, लोकांसाठी केसेस घेतल्या आणि आज त्या ठिकाणी पार्सल आणि मॅनेज झालेलं तिकीट येतं. ते असणारी खतखत व्यक्त करतात. आम्हाला काय माहिती, ते येऊन आम्हाला भेटतात आणि ही परिस्थिती सांगतात. त्याच्यामुळे 2 शिवसेनेचं डिवायडेशन, हे बौद्ध आणि मुस्लिम वोटिंग मला 100% पडलं, आदिवासींचं वोटिंग पडलं, बहुजनांचं काही वोटिंग पडलं. कारण माझ्याकडे छत्रपती संभाजीराजेंचा चेहरा आहे, कामगारांचे नेते बच्चू कडूंचं या ठिकाणी संघटन आहे, शेतकरी संघटन राजू शेट्टी यांचं सुद्धा संघटन आहे आणि माझं सुद्धा या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून या भागामध्ये येणं जाणं आहे. अनेक अन्याय अत्याचारावरती मी लढा दिलेला आहे. त्याच्यामुळे माझा विजय हा 100% कारण मी राज्याचा चेहरा आहे. मी जर मेहकरचा आमदार झालो तर राज्याचा आमदार होणार आहे, कारण राज्यातल्या माझ्या समाजाचा आवाज विधान भवनात उठवला जाणार आहे. त्याच्यामुळे राज्य एकवटलंय, नातेवाईक एकवटलेत आणि माझा जो प्रचार आहे तो मला लोक सांगतात तुम्ही फिरूसुद्धा नका, तुम्ही खूप फिरला समाजासाठी, आता आमची वेळ आहे. लोक यांच्यासोबत काही याच्यासाठी दिसत बी असतील, परंतु ते लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. डिवायडेशन या ठिकाणी माझ्यामध्ये आणि संजय रायमुलकरच्या लढाईमध्ये डिवायडेशन या ठिकाणी हे अधिकारी करतायत. त्याच्यामुळे यांचासुद्धा आम्हाला जास्त फरक पडणार नाही. मुस्लिम आणि बौद्ध जरी एकवटले आणि इतर काही, तरी माझा 100% या ठिकाणी विजय आहे. या भागात विकास नाही, MIDC नाही, लोणारला जागतिक स्तरावरचं कसलंही आतापर्यंतचं प्रतीक बनू शकले नाहीत. पर्यटनाचं हे हत्यार आहे, स्मार्ट सिटी होत नाही, घरकुलं खितपत पडलेले आहेत, अवस्था एकदम बिकट आहे, लोकांमध्ये संताप आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी मला होणार आहे. कारण हे दोघं बी नको बाबा, दीपक केदारच या ठिकाणी निवडून आला पाहिजे हे चिन्ह आहे. आणि महाविकास आघाडी या ठिकाणी उघडी पडलेली आहे. एक दलिताला ते न्याय देऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे ती सुद्धा खतखत आहे. माझ्या अपमानाचा बदला मला आमदार करून घेतल्याशिवाय इथले लोक शांत बसणार नाहीत, महाराष्ट्रातले लोक शांत बसणार नाहीत. आणि म्हणून माझा विजय पक्का हे मी तुम्हाला सांगून देतो. राज्यामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सध्या एक नाराजी खूप मोठी दिसून येत आहे. अशामध्ये महाविकास आघाडीकडे लोक वळतील असा एक प्रश्न सवाल उपस्थित केला जात आहे. याच्यातनं तुमचा विजय होईल असं कसं वाटतं? नाही ना, महाविकास आघाडीकडे लोक वळतील हे खरं आहे, तुम्हाला वाटतं असं, पण चित्र तसं नाही. हे नेरेटिव्ह बनवले जातात, वास्तव भयंकर आहे. महायुतीच्या विरोधात खतखत आहे हे मान्य आहे. शेतकऱ्यांमध्ये पीक विमाचा संदर्भात आहे, ह्या ज्या काही योजना येत आहेत, महागाई वाढलेली आहे, सोयाबीनला ऐन निवडणुकीच्या काळात 3500 रुपये भाव दिला जातोय, अफाट खतखत आहे. पण त्यांचा बेनिफिट मला होणार आहे. या मतदारसंघातलं सांगतो मी, राज्यात तर आम्ही लढतोयच, पण या मतदारसंघामध्ये जो उमेदवार दिलाय तो महाविकास आघाडीचा चेहराच होऊ शकत नाही. लोकांना वाटतं की असा चेहरा पाहिजे होता. त्याच्यामुळे खतखत जरी असली तरी त्या ठिकाणी मी पर्याय आहे आणि माझा पर्याय लोकांना या ठिकाणी आवडतोय. म्हणून महाविकास आघाडीच्या बाजूने लोक जातील हा खोटा नेरेटिव्ह आहे. इंडिया आघाडीने संविधान बचावच्या नावाखाली आमचा पाठिंबा मिळवला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ते वागलेत त्यानंतर मात्र लोकांच्या नजरेतून महाविकास आघाडी पडलेली आहे. अनेक मुद्द्यांवरती त्यांचं भाष्य नाही, गप बसण्याची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे हे BJPचीच असणारी बी टीम आहे का महाविकास आघाडी, असा सुद्धा संशय निर्माण व्हायला लागला आहे. उद्या जर BJPला 40 सीटाची कमी पडली आणि महाविकास आघाडीच्या एखाद्या गटाकडे जर 40 सीटा असले तर तो गट तात्काळ BJPला सरेंडर होणार. कारण जोपर्यंत केंद्रामध्ये BJP आहे, ED आहे, तोपर्यंत यांना ब्लॅकमेल झाल्याशिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडीला एक नवा पर्याय होता की नव्या तरुणांना संधी देऊन जे ब्लॅकमेलिंग करण्याचं षडयंत्र होतं ते रोखू शकत होते. माझ्या खिशात बीडी नाही, मला ED काय करणार आहे? पण आज जो उमेदवार त्यांनी इथं पाठवला आहे त्याची खातेनिहाय चौकशी लावली तर ED त्याला कधीही उचलून नेईन आणि ब्लॅकमेल करेल. त्याच्यामुळे
24 कारखानदारांना महाविकास आघाडीने तिकीट दिलंय आणि तेच लोक आहेत जे भाजपाने आजपर्यंत ब्लॅकमेल केलेले आहेत. मग भाजपच तुम्हाला उमेदवार देत आहे का ब्लॅकमेल होणारं, हा संशय निर्माण झालेला आहे. म्हणून निवडणुकीनंतर हे आज महाविकास आघाडी आहे, तुम्ही 1.5 महिन्यानंतर ही आघाडी राहणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. ज्याला BJPची मदत लागन, एक ईडीची नोटीस सत्ता त्यांची आली. राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात. तिसऱ्या आघाडीचे किती उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आता? तिसऱ्या आघाडीने 121 उमेदवार उभा केलेत. महाराष्ट्र स्वराज पक्षाने 41 उमेदवार उभा केलेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांचा एक आश्वासक चेहरा आहे. जातीवादी चेहरा नाही, धर्मवादी चेहरा नाही. त्या ठिकाणी एक नवा लोककल्याणकारी अजेंडा घेऊन रयतेचं नवं स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे मैदानात उतरलेले आहेत. आजपर्यंत जे 2 पर्याय होते, हा नाही तर तो, त्याच्यामुळे प्रस्थापितांना मस्ती आली होती. ती मस्ती जिरवण्याचं काम छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. मी एवढं ठामपणे सांगतो की परिवर्तन महाशक्तीचे एवढे कॅन्डिडेट निवडून येतील की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता बसू शकत नाही. तर हे आपल्यासोबत तिसरी आघाडीचे जे उमेदवार आहेत दीपक केदार, हे आता या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याचा दावा करत आहेत, ते जिंकण्याचा दावा करत आहेत आणि या राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्याच्याशिवाय सत्तासुद्धा होणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. कॅमेरामॅन सुनील मनेसह मी संजय जाधव, साम TV, मेहकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.